नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आयुष्यमान भारत कार्ड कसं तयार करता हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रांनो, काही मेंबर असेल त्यांचं बाकी असेल आयुष्यमान भारत कार्ड तयार करण्यासाठी, तर तुम्ही तुमच्या स्वतःचं घरचे असेल, मेंबर बाकी असेल त्यांचं घरी बसून तुम्ही कसे आयुष्यमान भारत कार्ड कसं तयार करू शकता ते या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रांनो, आयुष्यमान भारत कार्ड कुठे लागते आपल्याला? हॉस्पिटलमध्ये लागते, कारण आपल्याला 5 लाखापर्यंत त्याच्यात बेनिफिट असतो. कारण गव्हर्नमेंटने काय केलंय, ट्रीटमेंटसाठी आपल्याला फ्रीमध्ये ट्रीटमेंट करण्यासाठी आपल्याला आयुष्यमान भारत कार्ड तयार करून दिले. मित्रांनो, तुमच्या घरचे मेंबर, काही मेंबरांचं तयार झालं असेल आयुष्यमान भारत कार्ड, काही मेंबर बाकी असेल, तर बाकी असेल त्यांचं तुम्ही घरी बसून तुम्ही स्वतः अप्लाय करू शकता ऑनलाईन आणि तयार तयार करू शकता आयुष्यमान भारत कार्ड. मित्रांनो, बघा, भरपूर बेनिफिट आहे. कारण आपल्याला श्रीमंत असो किंवा गरीब असो सर्वांना लागतं आयुष्यमान भारत कार्ड. 5 लाखापर्यंत फ्रीमध्ये ट्रीटमेंट आहे. तर मित्रांनो, हे आयुष्यमान भारत कार्ड आपण आपल्या घरी बसून कसे तयार करू शकतात हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रांनो, बघा, आपल्याला या वरती जायचंय. pmjay.government.in या वेबसाईट वरती जायचंय. या वेबसाईट वरती गेल्यानंतर तुम्हाला असं पोर्टल दिसेल. बघा, तुम्हाला इथे पोर्टल दिसते. आता पोर्टल दिसल्यानंतर तुम्हाला कुठे जायचंय? ग्रीव्हन्स पोर्टल्स वरती जायचंय. या कोपऱ्याला बघा, इथे ग्रीव्हन्स पोर्टल वरती टॅप करायचंय. इथे टॅप केल्यानंतर असं डेस्कटॉप दिसणार आहे तुम्हाला. बघा मित्रांनो, नॅशनल हेल्थ अथॉरिटी आता असं दिसणार आहे तुम्हाला. खाली क्रॉस करायचं, चेक युअर एलिजिबिलिटी, रजिस्ट्रेशन युअर ग्रीव्हन्स. आता तुम्हाला काय करायचंय? तुमचं ऑलरेडी तयार आहे का आयुष्यमान भारत कार्ड? कसं चेक करणार आहे तुम्ही? इथे यायचं, या ऑप्शन वरती यायचं, चेक युअर एलिजिबिलिटी. इथे तुम्ही तुमचा आधार नंबर फिलअप करून तुम्ही चेक करू शकतात की तुमचं आयुष्यमान भारत कार्ड तयार झालं का नाही, ते आपण इथे चेक करू शकतो. जर झालंच नसेल आपलं तयार, तर आपण या रजिस्ट्रेशन वरती यायचंय. इथे टॅप करायचंय. इथे टॅप केल्यानंतर असं पोर्टल दिसेल तुम्हाला. आता पोर्टल दिसल्यानंतर इथे टॅप करायचं. इथे टॅप केल्यानंतर तुम्हाला किती 4 ऑप्शन दिसतील. आता PMJAY, CA, PF, ESIC, BO, CW असं दिसेल. आपल्याला काय तयार करायचं? आयुष्यमान भारत कार्ड तयार करायचं. तर मित्रांनो, फर्स्ट ऑप्शन क्लिक करायचं. इथे क्लिक केल्यानंतर रजिस्ट्रेशन वरती टॅप करायचं. इथे टॅप केल्यानंतर तुम्हाला नॅशनल हेल्थ अथॉरिटी असं डेस्कटॉप पूर्ण फॉर्म फिलअप दिसेल. आता काय काय फिल करायचं ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्यवस्थित बघायचं. काही माझं चुकलं असेल तर कमेंटमध्ये सांगा. बघा मित्रांनो, बेनिफिशियरी आता इथे टॅप केल्यानंतर आपल्याला कॉमन सर्व्हिस सेंटर्स, हॉस्पिटल्स, इम्प्लिमेंटेशन सपोर्ट एजन्सी, इन्शुरन्स कंपनी, ऑदर्स, PMAM असं ऑप्शन दिसतील आपल्याला. आपल्याला काय करायचंय? आयुष्यमान भारत कार्ड तयार करायचं. तर आपल्याला बेनिफिशियरी चॉईस करायचंय. इथे टॅप करायचं. इथे टॅप केल्यानंतर आता केस टाईप काय असेल? कोणाला कंप्लेंट करायचं असेल तर कंप्लेंट वरती क्लिक करायचं. कोणाचं इन्क्वायरी करायचं असेल तर इन्क्वायरी वरती टॅप करायचं. रिक्वेस्ट करायचं असेल तर रिक्वेस्ट वरती टॅप करायचं. सजेशन द्यायचं असेल तर तुम्ही इथे टॅप करायचंय. तर मित्रांनो, आपल्याला काय करायचंय? न्यू आयुष्यमान भारत कार्ड तयार करायचंय. तर आपण रिक्वेस्ट वरती क्लिक करू. इथे रिक्वेस्ट वरती इथे हा टॅप करायचं. इथे टॅप केल्यानंतर मी फॉर्म फिलअप करत नाही, मी तुम्हाला प्रोसेस दाखवते कसं आपण भरायचं. माझं ऑलरेडी भरलं गेलंय म्हणून मी फक्त तुम्हाला डेमो दाखवते. या मेथडने तुम्ही भरायचंय. मित्रांनो, आर यू इनरोलमेंट अंडर ABPMJY असं दिले. बघा, आता तुमच्याकडे इनरोलमेंट नंबर आहे का? असेल तर येस करायचं, नसेल तर नो करायचं. इथे नो करायचंय. नो केल्यानंतर इज दिस केस रिलेटेड टू हायस्ट्रो हायस्टर. बघा मित्रांनो, इथे इज दिस केस रिलेटेड असं ते म्हटलंय. इथे नो करायचंय तुम्ही. इथे नो केलं असेल तर इथे पण नो करायचंय. इथे नो करायचं. इथे पण नो केल्यानंतर इथे पण नो करायचंय.
दोघी ठिकाणी नोंद झालं. आता बघा बेनिफिशियरी डिटेल. आता कोणाचे नाव भरायचंय तुम्हाला? आयुष्यमान भारत कार्ड त्यांचं कॅन्डिडेटचं नाव लिहायचंय. आता इथे कॅन्डिडेटचं नाव लिहायचं, बेनिफिशियरी डिटेल. नंतर आपल्याला जेंडर चॉईस करायचं, मेल फिमेल कोणतंही असेल. मी मेल चॉईस करतो. मेलला क्लिक करायचं. मेल क्लिक केल्यानंतर आपल्याला इयर ऑफ बर्थ, आता जन्मतारीख आपल्याला इथे फिल करायचं. जन्मतारीख फिल करण्यासाठी आपल्याला आधी इयर्स सिलेक्ट करावं लागतं. जसं फॉर एक्झाम्पल 1994. असं सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला कॉन्टॅक्ट नंबर फिल करायचा. आपला मोबाईल नंबर इथे फिलअप करायचा आहे. मोबाईल नंबर फिलअप केल्यानंतर आपल्याला इथे स्टेट दिसणार आहे. आता स्टेट वरती इथे टॅप करायचं. आपला जो स्टेट असेल, आपला महाराष्ट्र आहे तर मी महाराष्ट्र टॅप करतो. इथे टॅप केल्यानंतर ऑटोमॅटिक इथे फिलअप होऊन जाईल. बघा मित्रांनो, आता डिस्ट्रिक्ट, आपल्याला डिस्ट्रिक्ट फिलअप करायचं आहे. तुमचं जो डिस्ट्रिक्ट असेल तो डिस्ट्रिक्ट तुम्ही फिलअप करायचं आहे. सर्व डिस्ट्रिक्ट असेल, महाराष्ट्रामधलं सर्व डिस्ट्रिक्ट असतील तर त्याच्यात कोणतंही डिस्ट्रिक्ट तुमचं असेल ते टॅप करायचं. नंतर आपल्याला ॲड्रेस फिलअप करायचा. ॲड्रेस म्हणजे आपल्या गावाचं नाव, पोस्ट, तहसील आणि डिस्ट्रिक्ट हे आपल्याला व्यवस्थित इथे फिल करायचं आहे. नंतर फिल केल्यानंतर आपल्याला ईमेल आयडी फिलअप करायचं आहे. इथे बघा ईमेल आयडी फिलअप करायचं आहे. नंतर आपल्याला ग्रीव्हन्स डिटेल्स भरायचे. ग्रीव्हन्स डिटेल्स काय असतं? ग्रीव्हन्स अगेन्स्ट, आता म्हटलंय तर इथे सिलेक्ट करायचं आपल्याला. हॉस्पिटल, इन्शुरन्स कंपनी, इम्प्लिमेंटेशन सपोर्ट एजन्सी, डिस्ट्रिक्ट ग्रीव्हन्स नोडल्स ऑफिसर्स, कॉल सेंटर्स, कॉमन सर्व्हिस सेंटर, असं आपल्याला भरपूर ऑप्शन दिले असेल. पण आपण कशासाठी भरतो? आपण न्यू आयुष्यमान भारत कार्ड तयार करण्यासाठी करतो. ऑदर वरती टॅप करायचं. ऑदर टॅप केल्यानंतर आपल्याला ते ग्रीव्हन्स अगेन्स्ट असं म्हटलंय. ग्रीव्हन्स अगेन्स्ट, आता तुम्हाला कशासाठी लागणार आहे आयुष्यमान भारत कार्ड, का तुम्ही भरताय, हे तुम्हाला 2-3 ओळीमध्ये इथे टायपिंग करून द्यायचंय. नंतर आपल्याला स्टेट चॉईस करायचा. आता स्टेट कोणतं असेल तुमचं? महाराष्ट्र. जसं आपण इथे फिलअप केलंय तसं आपल्याला इथे पण सिलेक्ट करायचंय महाराष्ट्र स्टेट. आता महाराष्ट्र स्टेट इथे सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला पुढे डिस्ट्रिक्ट फिल करायचं आहे. आता डिस्ट्रिक्ट तुमचा जो असेल तो डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचा. नंतर नेचर ऑफ ग्रीव्हन्स. आता नेचर ऑफ ग्रीव्हन्स काय असतो? आपण जसं आपण अगेन्स्ट म्हटलं इथे, तसंच आपल्याला कशासाठी आपण आयुष्यमान भारत कार्ड काढतो ते आपण इथे डिटेल 2-3 ओळीमध्ये आपल्याला फिलअप करायचं. नंतर ग्रीव्हन्स डिस्क्रिप्शन. आता ग्रीव्हन्स डिस्क्रिप्शन का? कारण आपल्याला ते आपण इथे फिलअप केलंय तेच आपल्याला डिस्क्रिप्शन 3000 कॅरेक्टर मध्ये लिहायचं. 3000 कॅरेक्टर मध्ये लिहायचं. म्हणजे आपल्याला कशासाठी लागते, का लागते, आणि जे असेल आपल्याला इम्पॉर्टंट असेल, आपल्याला हवंच असेल हॉस्पिटलसाठी, तर आपल्याला सर्व डिटेल इथे फिलअप करायचे. तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजत असेल मित्रांनो, काही तुम्हाला त्रुटी समजत नसेल तर तुम्ही कमेंट करून मला विचारू शकतात. मित्रांनो हे बघा, आता सर्व फिलअप केल्यानंतर आपल्याला रेक्टिफाय करायचं आपल्याला. आता व्यवस्थित आपण फिलअप केलंय का फॉर्म, हे सर्व आपल्याला व्यवस्थित चेक करून घ्यायचं. रेक्टिफाय केल्यानंतर आपण इथे खाली यायचे सिलेक्ट फाईल. आता सिलेक्ट फाईल काय काय अपलोड करायचंय? डॉक्युमेंट, तुमचं जन्म प्रमाणपत्र अपलोड करायचं आणि रेशन कार्ड आणि आधार कार्ड, हे तिघं डॉक्युमेंट काय करायचं? एक पीडीएफ क्रिएट करायचं. पीडीएफ क्रिएट केल्यानंतर तुम्ही इथे सिलेक्ट करून अपलोड करून द्यायचं. इथे सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही ऍड केलं का ऑटोमॅटिक तिथे अपलोड होऊन जाणार. नंतर आपल्याला जर आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचं नसेल तर रिमूव्ह पण करू शकतात. इथे बघा अपलोड ऑडिओ व्हिडिओ. आता तुम्हाला कशासाठी लागते? तुम्ही व्हिडिओ तयार करून इथे अपलोड केलं तरी चालेल. तुम्हाला अपलोड करायचं नसेल तर तुम्ही रिमूव्ह करू शकता हा ऑप्शन. आता हे केल्यानंतर आपल्याला डिक्लेरेशन वरती यायचं. इथे डिक्लेरेशन ते आल्यानंतर आपल्याला इथे टिक केल्यानंतर आपल्याला पुढची प्रोसेस काय असेल सबमिट करायचं. बघा मित्रांनो, इथे सबमिट केल्याने बघा मी फॉर्म फिलअप केल्याने म्हणून ते असं दाखवतंय. फॉर्म फिलअप केलं असतं तर तिथे रेफरन्स नंबर आलं असतं. जो तुम्ही रजिस्ट्रेशन नंबर म्हणतात त्यालाच रेफरन्स नंबर म्हणतात. बघा मित्रांनो, इथे ओके केल्यानंतर तुम्हाला रेफरन्स नंबर मोबाईल वरती SMS येऊन जाणार आहे. मित्रांनो बघा, नंतर आपल्याला याच वेबसाईट वरती रिटर्न यायचंय. बघा इथे आल्यानंतर आपल्याला
परत रिपोर्टल दाखवते. रिपोर्टल का कशासाठी मी गेलो रिपीट, कारण आपल्याला जे आपण भरलेलं फॉर्म ट्रॅक करायचं असेल, कुठपर्यंत आपली प्रोसेस आली, आयुष्यमान भारत कार्डची कुठपर्यंत प्रोसेस आली ती आपण इथे ट्रॅक करू शकतो. आता रेफरन्स नंबर इथे इथे टॅप करायचं. आता इथे आपल्याला रेफरन्स नंबर इथे हे क्लिक केल्यानंतर आपल्याला रेफरन्स नंबर टॅप सर्च करायचं आहे. रेफरन्स नंबर सर्च केल्यानंतर आपल्याला ती प्रोसेस संपूर्ण प्रोसेस आपल्याला दिसणार आहे मित्रांनो. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका मित्रांनो.